आज साताऱ्यातून सगळेच जण आपल्याकडे कलर करायला आले होते असंच वाटत होतं. चला तुम्हाला सांगते. सर्वात आधी आपल्याकडे तेजस्वी मॅम आल्या वाडेफाट्यातून. त्यांनी 1.5 ते 2 वर्षांपूर्वी आपल्या इकडे हायलाइट केले होते, पण आता त्यांना कम्प्लीट लुक चेंज हवा होता. त्यांच्या हेअर टेक्स्चर आणि स्किन टोन पाहून आम्ही त्यांना मोहगनी ब्लॉन्ड ग्लोबल कलर सजेस्ट केला. हा शेड त्यांना खूप सूट होईल आणि नॅचरल पण ट्रेंडी लुक देईल हे लक्षात घेऊन आम्ही फुल ट्रान्सफॉर्मेशन केला. त्यानंतर पूजा मॅम खास महाबळेश्वर वरून आमच्या इकडे रील पाहून आल्या होत्या. त्यांना असा हेअर कलर हवा होता जो ओव्हर ब्राईट किंवा लाऊड वाटणार नाही, पण सनलाइट मध्ये सटल रेडिश रिफ्लेक्शन देईल. त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही परफेक्ट टोन सिलेक्ट करून सॉफ्ट रेड रिफ्लेक्शन असलेला एलिगंट कलर केला. रिझल्ट इतका नॅचरल आला की हेअर शाईन आणि डेप्थ दोन्हीही ब्युटिफुली दिसत होते. पुढे माधुरी मॅम बॉम्बे रेस्टॉरंट येथून आलत्या. त्यांना एका स्पेशल प्रोग्राम साठी रेडी व्हायचं होतं, त्यामुळे त्यांना रिच आणि एलिगंट लुक हवा होता. मग आम्ही त्यांना चॉकलेट ब्राऊन ग्लोबल कलर केला आणि हा त्यांचा सेकंड टाइम होता आणि त्यांना आमच्या कामावर पूर्ण ट्रस्ट होता. फायनल लुक इतका स्मूथ आणि ग्लॉसी आला की त्यांच्या हेअरला कम्प्लीट मेकओव्हर मिळाला. यानंतर काजल मॅडम त्यांच्या हेअर स्पाच्या थर्ड सेशन रिडीम करायला आल्या. त्यांनी आधीपासूनच ट्रीटमेंट सुरू केलं होतं आणि आता त्यांना क्लिअरली फरक जाणवत आहे. त्यांचा हेअरफॉल खूप कमी झाला आहे आणि डॅन्ड्रफ देखील कंट्रोलमध्ये आलाय. रेग्युलर स्पा आणि प्रॉपर केअरमुळे त्यांच्या हेअर हेल्थ मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट दिसतोय. शेवटी उज्ज्वला मॅडम संगमनगर सातारा येथून आल्या. त्यांना हेअर लॉस प्रॉब्लेम होता आणि त्याचबरोबर रिलॅक्सेशन सुद्धा हवं होतं. त्यांनी हेअर स्पाची कम्प्लीट सिरीज घेतली आहे आणि आज त्यांनी स्पा सेशन करून घेतला. स्पा नंतर त्यांच्या हेअर मध्ये सॉफ्टनेस, स्मूथनेस आणि शाईन क्लिअरली दिसत होती आणि त्यांना खूप रिलॅक्स फील झालं. तुम्हीही साताऱ्यात असाल आणि असा परफेक्ट हेअर ट्रान्सफॉर्मेशन हवा असेल तर आजच आमच्या सलूनला व्हिजिट करा.